शरद पवारानंतर रुजलेला नेता जर कोण होता ते अजित पवार. अगदीच. आणि न भिणारा का म्हणते मी, तर अगदी आपल्या स्वतःच्या काकाच्या सुद्धा विरोधात जायला तो व्यक्ती घाबरला नाही. कार्यकर्त्यांच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी. प्रथम महाराष्ट्राच्या स्पष्ट व्यक्ती, स्पष्टपणाने बोलणाऱ्या, प्रखरपणाने बोलणाऱ्या आणि निडर नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली. कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या, उभं करणाऱ्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली. आज सकाळपासूनच आपण मला वाटतं महाराष्ट्रात मध्ये हळहळ, प्रत्येक व्यक्ती हा त्याची हळहळ व्यक्त करतोय महाराष्ट्रात. सकाळपासून बघितले जाते, रस्ते अगदी सामसूम आहेत. जिथेही जावं, गर्दी तर नाहीच आहे, परंतु जिथे कुठं गेलो ना त्या ठिकाणी फक्त तीच चर्चा आहे की कुणाच्याही बापाला न घाबरणारा माणूस, मग सत्ता कुणाचीही असो, ज्याच्यामध्ये जे गुण आहे ना त्या गुणांचं कौतुक केलंच गेलं पाहिजे. आणि न भिणारा का म्हणते मी, तर अगदी आपल्या स्वतःच्या काकाच्या सुद्धा विरोधात जायला तो व्यक्ती घाबरला नाही. कार्यकर्त्यांच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी. असा नेता आज महाराष्ट्राने गमावलेला आहे. कितीतरी वेळा आपण भाषणांमध्ये बघितलं कार्यकर्त्यांना ओरडणारे, पण त्याच पद्धतीने त्यांची मस्करी करणारे. कार्यकर्त्यांना जपणारे दादा उभ्या महाराष्ट्राने बघितले. फार दुर्दैवी घटना आहे ही. महाराष्ट्रासाठी तर ही पोकळी निर्माण झालेलीच आहे, परंतु त्यांच्या परिवाराला, म्हणजे त्यांचा परिवार हा खूप पोरका झालेला आहे. कारण पवार घराण्यामध्ये कर्तबगार किंवा शरद पवारानंतर रुजलेला नेता जर कोण होता ते अजित पवार. अगदीच. या सगळ्या घटनेने एक बाब अगदी लक्षात येते की माणूस कितीही श्रीमंत असू द्यावं, त्याचं मरण विकत घेऊ शकत नाही. फार भयंकर घटना हे घडलेली आहे. सकाळचे अक्षरशः इतके फोन की मी तर काही फोन उचलले सुद्धा नाही. तेच 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 अगदी डोक्यात मध्ये फळावून गेलं होतं म्हणायला हरकत नाहीये. घरात चित्तच लागत नव्हतं, त्यामुळं बाहेर पडले की फार भयंकर आजचा दिवस गेलाय. फार भयंकर, फार भयंकर. हे काही सुचत नाहीये बघा. मगाशी त्यांचाही कॉल झाला की ताई आज फार अस्वस्थ होते. ते भाजपच्या आहेत त्या पदाधिकारी, परंतु खरं तर आज प्रत्येक व्यक्ती जी हळहळ करते ती कुठल्या तरी पक्षाची व्यक्ती म्हणून हळहळ करत नाहीये, तर आज एक त्या माणसात मध्ये जो निडरपणा होता किंवा जे काय होतं यार, ते फार वेगळं होतं. फार वेगळं होतं. ते नाही शब्दामध्ये सांगू शकत, नाही सांगू शकत. शब्दांमध्ये मांडताच येत नाहीये. आजची जी घटना झालेली आहे ती कशी मांडावी. एरवी माझ्याकडे शब्दांचा खजाना असतो. मी कुठल्याही विषयावर जर बोलायला लागले तर मी थांबत नाही.
परंतु आज माझ्याकडे शब्दच नाही आहेत बोलायला. काय बोलावं यार, काय बोलावं. फार देवाने जे काय केलं नाही फार वाईट झालं. फार भयंकर झालं, फार भयंकर झालं जे झालं. काय बोलावं यावर सांगा ना.